इकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी शिंदे सरकारच्या काळात कृषी मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडेंवरती आरोपांच्या फैरी झाडल्यात। कृषी साहित्य मूळ किमतीपेक्षा वाढीव किमतीमध्ये खरेदी करून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। तर दमानी यांचे हे सगळे आरोप फेटाळून लावलेत धनंजय मुंडेंनी आणि त्यांनी या आरोपांबद्दल उत्तरही दिलंय। यांनी 19,68,408 बॉटल्स या 220 रुपयांनी घेतल्या, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या। तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या। त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये, पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली। 20 बॅग घेतल्या 577 रुपयाला। यांनी जे केलं टेंडर, त्याच्यात या बॅग तब्बल 1250 रुपयाला दिल्या गेल्या। आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप आणि ते आरोप फेटाळताना धनंजय मुंडेंनी केलेला हा पलटवार। त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही। अंजली दमानी यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आरोपांच्या फैरी झडल्या। नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दमानी यांनी केला। तसंच या वस्तू आणि खतं मूळ किमतीपेक्षा चढ्या दरानं खरेदी केल्याचा आरोप दमानी यांनी केला। नॅनो युरियाची बाजारातली किंमत 92 रुपये असताना 220 रुपयांमध्ये खरेदी करण्यात आल्याचा आरोप दमानी यांनी केला। तर नियमांना धरूनच निविदा प्रक्रिया राबवल्याचं सांगत धनंजय मुंडेंनी दमानी यांचे आरोप फेटाळून लावले। इथे मी जे तुम्हाला दाखवतेय 92 रुपयाला ही बॉटल, तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये, पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयांनी घेतल्या, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या। मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया, ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे। नॅनो डीएपीची बॉटलची किंमत 269 रुपये असताना त्याची किंमत 590 रुपये करण्यात आल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या। तर या नॅनो डीएपीची देशभरात एकच किंमत असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केला। आपल्या कृषी विभागाने तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या। एवढ्या बॉटल जर घेतल्या, त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये। युरिया असेल किंवा नॅनो डीएपी असेल, या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहेत। त्याच्यामुळं याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कोटीची भ्रष्टाचार झाला, अपहार झाला, हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला, माध्यमांना सुद्धा फसवणं। दमानी यांनी केलेल्या आरोपांची यादी इथंच संपत नाही। बाजारात फवारणी पंपाची किंमत 2,946 रुपये असताना तो 3,426 रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा आरोप दमानी यांनी केला। तर धनंजय मुंडेंनी हे आरोपही फेटाळून लावले। तो आत्ताच्या घटकेला 2450 रुपयाला घेतला जातोय आणि MAIDCच्याच वेबसाईटवर तो आता 2,946 रुपयाला विकला जातोय। आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते 3,426 रुपयाला आत्ता विकत घेतायत, म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा का काय म्हणायचं? 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षाची गॅरंटी देणारा आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत, म्हणजे 2,857 रुपये हा पंप शासनाला पडला। कापूस भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅगच्या खरेदीतही घोटाळा झाल्याचा दमानिया यांनी आरोप केला। 577 रुपयांना असलेली कॉटन स्टोरेज बॅग 1200 रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा आरोप दमानी यांनी केला। दमानी यांनी केलेले हे आरोप
धनंजय मुंडेंनी फेटाळून लावलेत. 20 बॅग घेतल्या 577 रुपयाला. पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर, त्याच्यात या बॅग तब्बल 1250 रुपयाला घेतल्या गेल्या. आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे, 342 कोटीचं टोटल टेंडरमध्ये 160 कोटी रुपये सरळ सरळ गेले. काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे, ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे, तरी आरोप आहे. शिंदे सरकारच्या सत्तेत धनंजय मुंडेंकडे कृषी विभागाची जबाबदारी होती. त्या काळात ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात कृषी साहित्य आणि खतांची खरेदी करण्यात आली. आता त्याच खरेदीवरून मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. पण अंजलीताई केवळ बेछूट आरोप करत आपली बदनामी करतात, असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. तर अंजली दमानियांनी सुद्धा याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का? की मला वाटेल ती नावं देखील ठेवली. दमानिया नाही तर काय म्हणाले ते, बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे. एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. दरम्यान अंजली दमानियांच्या विरोधात मंत्री धनंजय मुंडे आता अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं कळतंय. अंजली दमानियांनी आपली बदनामी केल्याचा आरोप धनंजय मुंडे करतात. आपल्या विरोधात खोटे आणि बेछूट आरोप त्यांनी केल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. दमानियांच्या विरोधात धनंजय मुंडेंकडनं मानहानीचा दावा दाखल केला जाईल अशी माहिती आहे. धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावरनं या संदर्भातली माहिती जाहीर केली आहे.